19 कार्यक्षम नगरसेवक संतोष साळवे, जयश्री खर्जूल, पंडित आवारे यांच्यासह नितीन खर्जूळ यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शास्त्रीनगर येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। स्थानिक महिला व नागरिक यांच्या हस्ते या जागेत श्रीफळ वाढवून आणि कुदळ चालवून भूमिपूजन करण्यात आले। शास्त्रीनगर नंतर त्रिमूर्ती नगर मध्येही भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळी श्रीफळ वाढवून आणि कुदळ चालवून भूमिपूजन करण्यात आले। यावेळी नगरसेवक संतोष साळवे, पंडित आवारे तसेच नितीन खर्जूळ यांनी मनोगत व्यक्त केले। गोरेवाडी परिसर हा पूर्वीसारखा नसून इथं विविध ठिकाणी शास्त्रीनगर असेल, संपूर्ण गोरेवाडी असेल, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे आणि या परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी आपण 3 ठिकाणून पाणी घेत आहे। भीमनगरची टाकी असेल, सामनगाव असेल आणि पवारवाडीची असेल, परंतु त्या पाणी पुरवठा करत असताना जो वेळेचा प्रभाव आहे तो अतिशय उशिराने पाणी होतं। महिलांची सातत्याने तक्रार होती, त्यामुळे आम्ही तिघांनी प्रयत्न करून आता जवळपास 86 लाखाचं पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीचं काम आता इथं शुभारंभ झाला आहे। येत्या पुढील काळामध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी शास्त्रीनगर येथे पिण्याच्या पाण्याचा जलकुंभ होणार आहे। पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं टेंडर देखील झालं आहे। येत्या पुढील काळामध्ये जर इथं टाकी झाली तर संपूर्ण गोरेवाडी परिसर असेल, भोरमाळा, संभाजीनगर, एकलारा रोडपर्यंत भविष्यातील पुढील 50-60 वर्ष कोणालाही पाण्याची समस्या भविष्यात जाणवणार नाही। या पद्धतीने आमचं काम राहणार आहे। त्यासाठी आम्ही पुढील वाटचाल सातत्याने करत आहोत। येत्या 2-3 महिन्यामध्ये टाकीचाही शुभारंभ घेऊ कामाचा। त्याचबरोबर सातत्याने लोकांची मागणी आहे की विद्युत लाईट्स बंद असतात, आता आपण संपूर्ण शहरामध्ये LED बसवत आहोत। येत्या काळामध्ये 1-2 महिन्यामध्ये आपल्या संपूर्ण 19 प्रभागामध्ये LED बसणार आहेत, त्यामुळे LEDचे काम मार्गी लागणार आहे विद्युत वाहिनींचं। त्याचबरोबर इतर रस्ते असतील, ड्रेनेजचं काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। अमर सोसायटी असेल, गोरेवाडीचा तो भाग असेल, भोरमाळा, संभाजीनगर, त्या साईडला सुद्धा ड्रेनेजचं काम आता लवकरच पूर्ण होणार आहे। प्रस्ताव टाकलेला आहे, तो मंजूर झालेला आहे। थोड्याच 1-2 महिन्यामध्ये त्याचं पण भूमिपूजन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। या ओपन स्पेसमध्ये 20 दशलक्ष लिटरचे पाण्याची जर टाकी जर झाली तर या संपूर्ण गोरेवाडी झालं, गायकवाड मळा झालं, जाधव, नाशिककर मळा, इकडचा वरचा जो भाग आहे त्या सर्व भागाचा प्रश्न ज्या पाण्याच्या टाकीच्या निमित्ताने तो सर्वांचा मार्गी लागेल। नागरिकांच्या वतीने व आम्ही 3 नगरसेवकांच्या वतीने इथं संपन्न झाला। पाण्याच्या बाबतीत जर सांगायचं जर झालं तर टोटल आपण 68 लाख रुपयाची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आज प्रभागामध्ये विविध ठिकाणी टाकत आहोत व लवकरच इथं गोरेवाडीमध्ये इथं किती लाखाची आपली 20 लाख लिटरची पिण्याच्या पाण्याची टाकी पण तिची टेंडर पण झालेलं आहे। थोड्याच दिवसामध्ये ती पिण्याच्या पाण्याची टाकी पण इथं होणार आहे व गोरेवाडीमधील सर्व नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागण्याचा प्रयत्न आम्ही 3 नगरसेवक करीत आहोत। नेहेमळा येथेही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला। त्यानंतर सामनगाव रोड, प्रभूतनगर येथे ड्रेनेज लाईन टाकणे आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या कार्यक्रमास नाजाबाई सोनवणे, शांताबाई पगारे, विमलबाई जाधव, सत्यभामा गाडे, प्रतिभा पवार, अलका जाधव, बारसेबाई, आंबेबाई, फडबाई, शोभा सोनवणे, जायदा शेख, सुशीलाबाई कदम, सुनीता निकाळे, अहिरेबाई, जाधवबाई, मतेज जडगुले, रोहित मोरे, अविनाश गुले, आकाश जाधव, फैजल शेख, आबा जाधव, टिनू साळवे, विनोद मोरे, योगेश शिरे, सुशील भवर, सचिन सोनवणे, आकाश पगारे, आनंद शुक्ला, निखिल सोनवणे, नयन दानी, कुणाल जाधव, उमेश सादिवे, दिग्गज अहिरे, अंकित जाधव, टिन्सन चांदेकर, अमोल नराळे, सागर जाधव आदी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड।